तर जमीन यात नवल काय. तुकाराम महाराजांचे सासरी पुण्याचे जहागीरदार आबापंत गुळवे सरकार त्यांच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. बहुतेक तुमच्या भागात जास्त करून ऊस नसतो ना इकडे ऊस असतो, ठराविक ठिकाणी असू शकतो. बहुतेक आमच्या परिसरामध्ये बारामती साईडला भरपूर ऊसाचं प्रमाण आहे, कारण कारखाने जास्त आहेत. बहुतेक महाराज तुकाराम महाराजांच्या सासऱ्याच्या घरी 3600 एकर ऊस जात होता. परत ऐका तुम्ही, 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. आमच्या इकडे एकरच असतो, तरी बी आमचं गडी छाती काढून चालतात, आणि तो बी कारखाना कावा जाळल्याशिवाय नेत नाही. तरी गडी छाती काढून चालतात. मग आज तुकाराम महाराजाला किती गर्व पाहिजे. तुकोबराय म्हणले, मी श्रीमंत, मी जहागीरदार, माझ्या घरी तो बाळूमामाचा दरबार आहे. त्या मामाच्या दारात आल्यानंतर गरीबाला तरी त्याच परीला, श्रीमंताला तरी त्याच परीला, किती जहागीरदाराला पदरात घेतला जातो या, किती गरीबाला तरी पदरात घेतला जातो. का तर मामाच्या दरबारामध्ये आपणा पारिके नाही देते, इथं आपापर भाव नाही, असा संत बाळूमामाचा दरबार आहे. ह्या बाळूमामाच्या दरबारात दुजा भाव केला जात नाही. त्या दरबारात पुरुष आला तिथे, स्त्री आली तिथे या, लहान आलं मोठं आलं सगळे. मी जाहीर सांगतो, हे बाळूमामाचा दरबार आहे. ह्या बाळूमामाच्या दरबारात कोणाचा दुजा भाव केला जात नाही. उलट बाळूमामाने सांगितलं, या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं, बाबा लहान या मोठे या, स्त्री या पुरुष या, गरीब या श्रीमंत या, सगळे या. मामाने सांगितलं, ह्या दरबारात दुजा भाव नाही, सगळ्यांनी या रे या रे या रे. उद्धार हरीच्या नामे सगळ्याला सामावून घेणारा हा वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याचे निष्ठावंत भक्त संत बाळूमामा. तुकाराम महाराज म्हणतात, मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. काय मी पदित कीर्ती वाणू का होतो कोबराया, का बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. कारण मामा या विश्वामध्ये आले, या भूतालावरती आले, त्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. आज या जगाची भ्रमंती करत करत आदमापूरचा देव आपल्या भूमीमध्ये विराजमान झाला. गेले कित्येक वर्ष झाला आपण सगळे मामाची भक्ती करतो. या आज बाळूमामा या गावामध्ये आले, या माळावरती येऊन मामा बसले, त्या पाठीमागं कारण या. मामा तुमच्या गावात आले, त्या पाठीमागचं एकच कारण या, उद्धाराया जना जड जेव्हा. तू मामा सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता आज बाळूमामा इथं आले. पण आले म्हणणे विजय अवतार त्यासाठी घेतला अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जना जड जेव्हा. सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता मामा आले. बर आज जर बाळूमामाने या गावामध्ये येऊन आमच्या सगळ्याचा उद्धार केला असेल, तर उद्धार केला म्हणजे नेमकं काय केलं तुकाराम महाराज ते सांगा. माहिती आहे आम्हाला बाळूमामाने उद्धार केला, मग नेमकं केलं काय ऐका. वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म, आणि कुळाच्या नामे ठेवाचे. या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार बाळूमामाने केला. बघा तुम्ही, जिथं बाळूमामाचं मंदिर आहे, जिथं बाळूमामाची पालखी आहे, जिथं मामाचं अधिष्ठान आहे, तिथं सुख या, भक्ती, भाव आहे, नामाचा जागर आहे, आनंद या, मामाला जे आवडतं ते भजन कीर्तन चालू या. बरोबर का नाही, हे सगळं या का तर मामा आले म्हणून. बरं मला खरं सांगा, आज जर या तुमच्या गावामध्ये संत सद्गुरू बाळूमामाचं हे मंदिर झालं नसतं, अधिष्ठान नसतं, तर या वेळेला तुम्ही इथं काय करत असता. खरं सांगा, कीर्तनात बसलाय अजिबात, किती पैसे दिल्या डोळ्या येऊन बसला असता माळावर, किती पैसे दिले, पैसे दिला असतं तरी नसतो आम्ही आलो. कोण यायला बसलंय, कोण मोकळं या कामधंदा सोडून. नाही आम्ही नसतोच आलो इथं, पैसे दिला असतं तरी आम्ही नसतो आलो. पण आम्हाला आज इथं यावं लागले, कारण मामा आमच्यासाठी आले. उद्धाराया जन जड जेव्हा. उद्धार केला म्हणजे केलं काय, सुख वाढवलं, भक्ती वाढवली, नामाचा जागर केला, भजन कीर्तनाचा आनंद मामाने दिला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ह्या मामाच्या दरबारामध्ये हजारोनी लोक येतात, प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार होतोय. जो कोणी या बाळूमामाच्या मंदिरावर आला, ज्याच्या कपाळाला भंडारा लागला, त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. बहुतेक मामाने या जगामध्ये आल्यानंतर सगळं सोडून दिलं, तुमच्या आमच्या कल्याणासाठी मामाने कंबर कसली. जाळोनी संसार बैसलो अंगणी ही अवस्था प्राप्त केली. बाळूमामाने संसार सोडला, आईचा बापाचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, स्वतःचं लेकरू डोळ्यासमोर चिरडून मेलं, एकाही शब्दाने कुणाला न दुखवता सगळं सोडून दिलं. आणि मामाने एक ध्येय धरलं, या जगाचं कल्याण. आणि या जगाचं कल्याण करण्याकरता आज बाळूमामा वनवन फिरतायत, गावोगावी जाऊन मंदिरामध्ये विराजमान होत आहेत, त्या मूर्तीमध्ये स्थापन होऊन जगाचं कल्याण मामा करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या बाळूमामाला नेमकं उपमा द्यावी कशाची. नाही, बाळूमामा नेमकं आहेत कशासारखं झालं असं. एक दिवशी संत जगद्गुरु तुकाराम महाराज पहाटेच्या पर्यामध्ये देवपूजा करत होते मामा. आणि बहुतेक देवपूजा ही पहाट असते बरं का, माझ्यासारख्या पाप्याला कवा जमत नाही. तर बुवाला घरी जायला तर रोज 3 वाजते ते रातच्या.
नाही दिवस उगवल्यावर आम्ही करतो, नाही देवपूजा आम्ही करतो, पण दिवस उगवल्यानंतर. मुळात देवपूजा शास्त्राने ही पहाटेची ब्रह्ममुहूर्तात दिवस उगवायच्या आधी. तुकाराम महाराज पहाटेच्या पर्यंत गोपीचंद उघडत होते, देवपूजा चालू आहे. पण गोपीचंद का उघडत होते? गोपीचंद का उघडायचा? आपण वारकरी लोक दररोज चंदनाचा टिळा कपाळाला लावतो, आणि माझं मत असं आहे, जो चंदनाचा टिळा लावतो तो वारकरी असतो. बहुतेक आपण रोज चंदनाचा टिळा घरी देवपूजा करत असताना लावतो. का उघडायचा चंदन? एक तर स्वतःला लावाय, दुसरी गोष्ट देवाला लावाय. बरं देवाला लावायचा, स्वतःला लावायचा का? त्याचं बी कारण आहे. का आम्ही स्वतःला लावायचा गोपीचंद? त्या पाठीमागचं कारण आहे. का आम्ही स्वतःला लावायचा भंडारा? त्या पाठीमागचं कारण आहे. बाबा माणसाचं नशीब कुठं असतं? बोल चला बोललं तर कीर्तन आहे. कुठं असतं मामा? इथं असतं का नाही? महिला मंडळ त्रास झाला तरी तुम्ही कपाळ पडवून घेताय, काय बाया माझ्या नशिबाला भोग आहे का हो? कारण माणसाचं नशीब कुठं असतं आजीबाई? इथं. इथं भगवंताचा वास आहे, इथं देव राहत असतो. जर तुम्ही रोज कपाळाला चंदनाचा ठिळा लावाल, गोपीचंद लावाल, बुक्का लावाल, बाळूमामाचा भंडारा लावाल, तर ऐका, जर दररोज कपाळाला माझ्या बाळूमामाचा भंडारा लावाल तर हृदय गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. बुवा हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे नेमकं काय हो? हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? नीट ऐका. जर दररोज कपाळाला चंदनाचा टिळा लावाल, गोपीचंद बुक्का लावाल, बाळूमामाचा भंडारा लावाल, तर हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे ठेच तुम्हाला लागली, दुःख मामाला होतं, वेदना तुम्हाला झाल्या, सहन मामा करतात. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला, प्रत्येक हाकेला आदमापूरचा देव तुमच्या दाहून येणार. पण मामाचा हृदया येशी तेव्हा देशी ऐसा सजी उदार अंतकरणाचा देव तुमच्या गावात येऊन बसला या. पण मामाचा हृदया बाळू मामा अगोदर काहीतरी घेतात आणि मग काहीतरी देतात. मग आता सगळ्या बसलेल्यांना एकच प्रश्न पडला असेल, बुवा कीर्तना सांगताय देव अगोदर काहीतरी घेतो, मग आम्हाला सोपं करून सांगा, नेमकं बाळू मामा आधी काय घेतात, काय मागतात? महिला मंडळ तुम्ही नेहमी या बाळूमामाच्या मंदिरावर येता, बरोबर का नाही आजीबाई? सारखं येता दर्शनाला. तुम्ही बाळूमामाच्या दर्शनाला जा, गावातल्या देवाच्या पाया पडायचा, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाया पडायचा, किंवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाच्या पाया पडायचा. खरं सांगा, देवाच्या पाया पडायला गेल्यानंतर देव कधी मागं सरला का? थांबा 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 थांबा, आधी पैसे टाका मगच माझ्या पाया पडा. हा मामा झालं का? सरला का देव मागा? आधी पैसे टाका मग पाया पडा. नाही होय, देवाचं तरी काय चुकतंय? ते तर काय कीर्तनकार आहे होय? आम्ही किती कळत होईना भिकारी, पंढरीचा वारकरी. तसं तर तुमचा पैसा मागत नाही, दहन दौलत मागत नाही, शेतीवाडी दाग दागिने किंवा सातबारा नाव करून घेत नाही. आलाय कीर्तनाला चांगलं घेऊन जा. मामा मागतात काय? थोर प्रेमाचा भुकेला किंवा देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ द्यायला. मामांवरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी मामा प्रतिमानामध्ये असतील तर ते आदमापूरचा देव आपला होतो. आणि एकदा देव आपला झाला की मग हरी आला होता मग कैशी भय चिंता. देव जर आपल्यासारखा झाला की मग मागे पुढे उभा राही संभाळीत आलियागद निवारा. या चिंता करायची गरज नाही, फक्त देव आपलाच झाला पाहिजे. आपलाच केला संत सद्गुरू बाळूमामांनी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ह्या मामाला उपमा देवी कशाची? बाबा पहाटेच्या पाऱ्यामध्ये तुकाराम महाराज देवपूजा करत होते, गोपीचंद उघडत होते. आणि ती तुकाराम महाराजांची देवपूजा होती बरं का, आपल्यासारखी नव्हती. तुकाराम महाराजांची देवपूजा चालू असताना देहबान विसरायची. आपली देवपूजा असते हरिमुखी म्हणा आणि खोड गोळी उघडत भावकीला शिव्या घालणार गडे आपण, आणि आपली तुकाराम महाराजाची बराबरी व्हायची अजिबात नाही.
तुकाराम महाराजांच्या सहज मनात प्रश्न आला, जसा चंदन उगल्यानंतर हा झिजू नष्ट होतोय, त्याचं कार्य पूर्णत्वाला जातंय, अस्तित्व संपतंय, त्याप्रमाणे मामा या विश्वामध्ये असावेत. या विश्वामध्ये आले, संसाराचा त्याग केला, गणगोत्र मित्र परिवार अपेष्टाचा त्याग करून एक देह धरलं या जगाचं कल्याण, आणि जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह मामाने खर्च केला, जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा देह खर्च केला. तुकाराम महाराज म्हणतात, जसा चंदन उगवल्यानंतर झिजून नष्ट होतो, त्याप्रमाणे मामा या विश्वामध्ये आले आणि स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला, आणि हा जगभर भक्ती नावाचा सुगंध पाठीमागे दरवळत ठेवला. म्हणून तैशे तुम्ही जगी संत जन कसे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैशे तुम्ही जगी संत जन. मग आज आमच्या गावात आला कशा करता, अवतार तुम्हा धराया कारण, मामा आली उधराया जन, उधराया जड, उधराया जीवा. कैसा या अर्थाचा अतिशय पवित्र, अतिशय गोड, समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा बाळू मामाचं वर्णन करणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल. नियोजन पाहिजे सर्वांना ज्ञात या आपल्या पावन आणि पवित्र केज भूमीमध्ये, या कानडी मळी या भूमीमध्ये संत सद्गुरू बाळूमामाचं सुंदर देखणं भव्य दिव्य असं हे अधिष्ठान आहे. आणि या सुंदर अशा अधिष्ठानावरती संत सद्गुरू बाळूमामाचा प्रतिवर्षी प्रमाणे चालू असेल हा यात्रा भंडारा सोहळा. बहुतेक बाळूमामाच्या नियमाप्रमाणे किंवा आदमापूरच्या नियमाप्रमाणे आदमापूरचा भंडारा झाला की मग सगळीकडे भंडारा करायला मान्यता आहे. कारण देवासोबत भंडारा कधी करायचा नसतो, ते देवाला वरचढ केल्यासारखं असतं मामा. नाही करूच नाही देवासोबत, बहुतेक देवाची बराबरी करावी एवढा आपला अधिकार नाही. आदमापूरचा भंडारा झाला, हा जन्मोत्सवाला जन्मोत्सव करा, पुण्यतिथीला पुण्यतिथी करा, पण ज्यावेळी आदमापूरची यात्रा असते त्यावेळी आपली यात्रा होत नाही. आदमापूरची यात्रा झाली की मग आपल्याला मान्यता आहे. आता गावोगावी यात्रा चालू आहे, 2 महिन्यांनी यात्राच करतोय. हा वरिष्ठाला सुद्धा बुवा गावाला सकाळ सुद्धा यात्रा चालू आहे त्या बुवा. त्यामुळे सध्या सगळीकडे मामाचा कार्यक्रम चालू आहे, आणि तो यात्रा तो पर्व काळ साधून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हा या भंडाऱ्याचा सोहळा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला. प्रथमतः आलेली तुम्ही सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, या गावाहून बाहेर गावून आलेले बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त, तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कीर्तन सेवेसाठी ज्यांचे सुंदर समर्पक साऊंड सिस्टीम या अगदी गोड साऊंड सिस्टीम दादा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कीर्तन सेवेसाठी ज्यांची मृदंगाची गोड साथ आहे, आपल्या परिसराचं वैभव आदरणीय नाव काय गोरक्ष महाराज, वा अगदी गोड या ठिकाणी मृदंग वाजवतात. ज्यांचे सुंदर अशी गायनाची साथ आहे, आदरणीय नाव सांगा, नाव सांगा, मला नावच माहित नाही तुमचं. रामराजे महाराज असतील, भोळ महाराज असतील, माझ्यासोबत आलेले दत्ता महाराज असतील, आपल्या गावचं सर्व निष्ठावंत भजनी मंडळ, महिला मंडळ असेल, विनकरी बाबा, टाळकरी मंडळी, सर्वांचं मनापासून आभार. ज्यांच्या माध्यमातून सेवा, मला वाटते पाठीमागच्या वर्षी आदरणीय आमचे जगदीश दादांनी फोन केला होता, बरोबर, याही वर्षी त्यांनी फोन केला. ते तारीख बुवाची घ्यायचं कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे असतं बहुतेक. हा अगदी गोड सर्व प्रेमाची माणसं आहेत आदरणीय आमचे या ठिकाणी मनापासून जी मामाची सेवा करतात. रवी महाराज मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी इथं कीर्तनाला आलोय म्हणून नाही, बरं आमचा गाडी सुद्धा रवी महाराजांचा फार विषय निघतो. मध्ये ती लग्नाची तुम्ही पत्रिका पाठवली, मी माफी मागतो, मला नाही लग्नाला जमलं. ह्याला काय काय होतंय, सकाळ संध्याकाळ कीर्तन असतात, बहुतेक 8-8, 10-10 दिवस लोकांनी गावात बॅनर लावलेले असतात. तिथं माझा नाईलाज होता. आता मी 100% आलो असतो. त्यावेळी पत्रिका पाठवली तेव्हा आमचा विषय झाला मामा. मी गाडीमध्ये कलाकाराला दाखवलं, म्हणजे मामांचं लग्न आहे, आपल्याला जावं लागेल, पण काही कारणास्तव जाता येणार नाही. त्यावेळेस आमचा विषय निघला होता. त्यावेळेस मला हे सगळं आठवलं. तुमचा फोन आला की मला सगळं हे मंदिर हे सगळं आठवतं. बहुतेक फोन आला की बरं का, एरेवारी नाही लवकर आठवत. ते मला सगळं आठवलं. त्यावेळेस आमचा गाडीत विषय झाला. आदरणीय रवी महाराजांचं जर वर्णन करायचं झालं, म्हणजे मी दारात आहे म्हणून त्यांचं वर्णन करत नाही बाबा, खऱ्या अर्थानं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. बहुतेक जो मामाने नियम लागू करून दिला तो त्यांनी पाळला. आज या ठिकाणी लोकांची सेवा करतात, कुणाच्या अडचणी साकडं सोडवण्याचा प्रयत्न ते मनापासून करतात. खऱ्या अर्थानं एक जरी तुम्ही साकडं सोडवलं तरी तुम्हाला जर फरक पडला तर लाखाने द्यायला लोक बसलेत. आणि सध्याच्या काळात बाळूमामा म्हणलं की किती बी पैसे द्यायला बसलेत मामा, लय पैसे देतात लोक. हा मला लोक म्हणले बुवा मंदिर बांधा, आम्ही तुम्हाला ₹1,00,000 लगेच देतो. 4 वर्ष झालं कीर्तन करतोय, मंदिर बांधायचं असतं, दाखवाय नाही असलं मंदिर बांधलं असतं, पण ते आपल्याच्यानं पुढे झालं पाहिजे. नाही आपण करतोय, पुढचा करत काय माहित नाही. गोवा लोकांनी मंदिरे बांधायचं लय सोपं आहे, पण ते टिकवणं लय अवघड आहे. कारण बाळूमामा देव असा या भक्ताला लोण्याचा गोळा आणि वैराला खैराचा इंगळ आहे.
होतंय तेवढं होतंय तोपर्यंत केलं पाहिजे. जर नाही हे करणं झालं ना मामा, कर्नाटकामध्ये गावची गावं ओस पडल्यात. सुखाचं नाही हे करणं, जावे त्याच्या वंशात देवाकडे. मनापासून रवी महाराज तुम्ही सर्वजण मामाची भक्ती करता. खऱ्या अर्थानं कमवायचं म्हणलं तर या मंदिराच्या जागेवरती तुम्ही आतापर्यंत किती आलिशान मोठा बंगला बांधला असता. पण मी स्वाभिमानानं छाती ठोकून सांगेल, मामाची सेवा करून अजून सुद्धा साध्या घरामध्ये राहणारा फक्त बाळूमामाचा मी आतापर्यंतचा एकच भक्त बघितला, रवी महाराज गोठवतो. आणि समाधान वाटतं वा मला इथं आल्या. मामा बंगल्याचे राहण्यास सुख नाही, यात राहण्यास सुख. मी पाठीमागच्या मुक्कामी आलतो इकडे, कीर्तनाला गेलतो म्हणून. का आनंद वाटतो मामा, ही साधी लोक सुखी लोक आहेत, लय श्रीमंत लोक आहेत. मामा आपल्या घरी आले म्हणजे आपला बंगला झाला, विषय संपला. मी मला सांगितलं. आणि मंदिर छोटा असो अथवा मोठा असू द्या, इतक्या दिवस तुम्ही लहान मंदिरामध्ये सेवा केली, मामाने तुमच्या सेवेला फळ दिलं, भव्य दिव्य सुंदर देखणं मंदिर उभारलं. मला एक कळतं बाबा, मंदिर छोटा असो अथवा मोठा असो, देव तोच असतो. तुम्ही टेबलवर बसून जेवण केलं काय आणि मातीत बसून जेवण केलं काय, पोटगा घास पोटात जातो का नाही, त्याप्रमाणे सेवा तुम्ही मोठ्या मंदिरात करा अथवा छोट्या मंदिरात करा, सेवा ही मामापाशी जाते. तुम्ही सर्वजण मोठ्या प्रेमाने मामाची सेवा करता. तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या सेवेला भाळून देव आलाय. रवी महाराज सहसा देव कुठं जात नाही, बाळूमामा देव असाय. मामांचं सांगणं ऐका, ज्या ठिकाणी माझी सेवा चालू आहे, ज्या ठिकाणी माझी भक्ती चालू आहे, ज्या ठिकाणी माझी चाकरी चालू आहे, त्यांनी ऐका. अरे जर मनापासून माझी सेवा करत असाल, ज्या ठिकाणी माझी मनापासून चाकरी करता या, जर मनापासून सेवा करत असाल तर तुम्हाला माझ्यापाशी यायची गरज नाही. मनापासून माझी भक्ती करत असाल तर आदमापूरचा देव चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मामाचा. म्हणून आपल्या सगळ्याच्या भक्तीला भाळून हा आदमापूरचा देव या भूमीमध्ये विराजमान झाला. गेले कित्येक वर्ष झालं मामाची सेवा चालू या, आणि तोच मामांचा वर्षातील मोठा सोहळा म्हणजे हा आदमापूरचा जसा भंडारा आहे तसा आपल्या गावाचा भंडारा. त्या भंडाऱ्यानिमित्त हा भगवंताचा पवित्र नामचिंतनाचा सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होतोय. आलेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ग्रामदैवताचे निधनवाद, गुरुवर्याच्या चरणी धन्यवाद, सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरु बाळूमामाचे निधनवाद वाणीला आरंभ. विठला विठला. अभंग संत तुकाराम महाराजांचा 4 शरणाचा आहे. संताचा अधिकार कार्य व्यक्त करणारा अभंग आहे. नीट ऐका. अभंगामध्ये प्रवेश करायचा मामा 3 वर्ग, देव, संत आणि माणूस. आजच्या कीर्तनामध्ये आपल्या सगळ्याला फक्त देव आणि संत हा वर्ग पाहायचा, माणसाबद्दल काय पाहायचं नाही. देव जाऊन आणावा लागला. संत बाळूमामा तुमच्या गावात स्वतः आली आणि तुम्हाला आज नको म्हटलं तर जन्माला यावं लागलं. देव आणावा लागला कारण आहे धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतार घेशे. आपल्या पळीशी भक्तजना अधर्म वाढला, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला की मग मामा पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नाही. गाय स्वरूप घेते, देवाच्या दारात जाऊन उभा राहते आणि त्याला आणते आणि 28 युग अक्षय नावाच्या विटेच्या तुकड्या उभा करते. आणि रूपा बळी करुणी खळी हरिदाशी येत नाही, त्याला जाऊन आणावं लागतं. नीट ऐका, आणावं लागतं देवाला. आणि स्वतः येतात संत. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्याच मर्जीने जातात, त्यांना संत म्हणतात. येताना येतो म्हणतात, आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक, आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावात किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. म्हणजे येताना सुद्धा येतो म्हणले, जाताना सुद्धा जातो म्हणले. कसं काय? काळावर सत्ता आहे, दुसरं काय नाही. काळ म्हणजे काय? मरणावर सत्ता आहे बाळूमामाची. जन्मावर सत्ता आहे, मरणावर सत्ता आहे. माणूस म्हणून जन्माला तुम्ही काही चुकवू शकताय, पण जन्म मरण आजपर्यंत कधी कुणी चुकवलं नाही मामा. जन्माला मरणार तरी कालबाधित सत्य, पण मामा जन्माच्या मरणाच्या पुढचे. तुम्ही माणूस म्हणून जन्माला काही चुकवू शकताय, फक्त जन्म मरण कधी कुणाला चुकवता आलं नाही. बघा तुम्ही माणूस म्हणून जन्माला का नाही, शास्त्रानं आपलं 3 सोहळं पाडलं मामा. किती हो? 3 सोहळं. पहिला सोहळा माणसाचा जन्माचा, दुसरा सोहळा माणसाचा लग्नाचा आणि तिसरा सोहळा माणसाचा मरणाचा. किती झालं मामा? 3 सोहळं. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. त्या 3 सोहळ्यातला एखादा सोहळा हुकवता येतो. कुठला? जन्माचा, लग्नाचा आणि मरणाचा. हे 3 एक सोहळा हुकवता येतो. कुठला? बऱ्याच गाड्यांचा हुकला, तुम्ही वाचला, त्याला पर्याय नाही. आता काय पर्याय नाही त्याला? नाही पर्याय नाही त्याला. काय कीर्तन नाही पर्याय त्याला. तुम्ही जन्माला आला, जन्म मरण दोन्ही कधीही चुकवू शकत नाही. काही चुकवा, पण जन्म मरणावर कुणाची सत्ता नाही. पण बाळूमामाची जन्मावर सत्ता, मरणावर सत्ता, निसर्गावर सत्ता. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती मामापशी. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तिन्ही काळावर सत्ता मामाची. म्हणून जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय किंवा गाळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राबदशे तुकाराम तुकाराम राम गीता कापी यम. द्याल तेवढी प्रमाण कमी. काळावर सत्ता असणारी संत आली. येत असताना 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संत, 18व्या शतकामध्ये संत सद्गुरू बाळूमामांचं अवतार कार्य तुम्हाला पाहायला मिळालं. तसं पाहायचं झालं तर बाळूमामाचं अवतार कार्य सगळ्या संतांपेक्षा थोडं वेगळं आहे मामा.
जन्माला आले ते सामान्य नाही. अवतार घेतला होता हलसिद्धनाथाच्या कृपेने. सगळ्याला माहिती मी धावतो सांगतो ना अभंगकडे बोलतो. भगवान शंकराने या विश्वामध्ये अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला होता. पण का अवतार घ्यायचा होता महादेवाला त्याचं कारण आहे. आज बाळूमामा तुमच्या गावात का आली इथपर्यंत मला यायचंय ध्यानात ठेवा. शंकराला अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. पण देवाला जर अवतार घ्यायचा म्हणलं की संत व्हावं लागतं. आणि देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अवतार घ्यायचा म्हणलं की देवाला संत व्हावं लागतं. संत होण्यासाठी माणूस व्हावं लागतं. आणि मग माणूस होण्यासाठी माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागतं. एवढा भाग्यवान माणूस कोण, एवढा पुण्यवान माणूस कोण ज्याच्या पोटी महादेवानं जन्म घ्यावा. महादेवानं कुस निवडली अक्कोळगावची सुंदरा माता वडील मायप्पा. ते म्हणतात बुवा अहो त्यांचं काय पुण्य होतं. बाळूमामाच्या आई सुंदरा माता वडील मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करत होते. माहेरचा देव आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाची सेवा करत होते. आपल्या कुळाचं कुलदैवत कर्नाटकातली चिंचणी गावच्या मायाक्का देवीची मनोभावी सेवा करत होत्या. एक दिवशी हलसिद्धनाथाला प्रार्थना केली, ए देवा लहानाची मोठी झाली तुझ्या दारात काय मागितलं नाही. एक मागते पुत्र दे आई सागुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. ए देवा माझ्या पोटी पुत्र दे जन जगाची सेवा करू दे. कोणाला विनंती केली? हलसिद्धनाथाला. आता रोज तुम्ही इथं म्हणता बघा मामाच्या मंदिरावर तळावर बाळूमामाच्या नावाने चांग बोला, हलसिद्धनाथाच्या नावाने चांग बोला, मुळी महाराजांच्या नावाने चांग बोला. पण असं कधी कुणाला प्रश्न पडला का हो? मुळे महाराज बाळूमामाचं गुरु होते आम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण जर हलसिद्धनाथाचं नाव सारखं घेतात तर मग हलसिद्धनाथ कोण हे बी कळलं पाहिजे. एक सांग का तुम्हाला, हलसिद्धनाथ देव जर आज तुम्हाला नाही कळाला तर बाळूमामा पूर्ण कळून सुद्धा अपूर्ण आहेत बरं का. कारण हलसिद्धनाथाशिवाय मामाचं कार्य चालू होत नाही. आज जरी आदमापुरात कुठलं शुभ कार्य करायचं झालं तर आप्पाच्या वाडीला जाऊन हलसिद्धनाथाला कौल लावला जातो या. आणि हलसिद्धनाथाने कौल सोडला तर आदमापुरामध्ये शुभ कार्य होतं या. म्हणजे एवढा मान ज्या हलसिद्धनाथाला दिला ते हलसिद्धनाथ म्हणजे कोण किंवा हलसिद्धनाथ म्हणजे काय. ऐका, बाळूमामा ज्या देवाच्या कृपेने जन्माला आले ते हलसिद्धनाथ म्हणजे एक माणूस आहेत. मामा मी मगा सांगितलं देव किंवा संत होण्यासाठी आधी माणूस व्हावं लागतं. माणूस झाल्यानंतर मग देवत्वाच्या संतत्वाच्या पदवीला जाता येतं. बहुतेक रवी महाराजांचं गुरु आदरणीय कोंडीबा महाराज बरोबर का बाबा, ते माणूसच आहेत की. पण आज अख्खं जग त्यांना देव मानतं का? त्यासाठी आधी माणूस व्हावं लागलं का नाही, मग देव होता येतं, मग संत होता येतं. तसं हलसिद्धनाथ माणूस होते. कर्नाटकामध्ये निपाणीच्या सरकारकडे मामा सेवेला होते. बरं सेवा म्हणजे काय? जुन्या लोकांना काय काम होती मामा? गाया गुरं राखायची, शेती करायची, एवढीच काम होती. गाया राखायचं काम त्यांना दिलं आणि रोज गाया राखायची. एक गाय रोज चोरून दूध द्यायची. हे एका सेवकानं पाहिलं सरकाराला. म्हणजे तिकडं कर्नाटकामध्ये सरकार म्हणजे सरपंच. सरपंचाला सांगितलं, सरपंचाने डावर असला हा चोरून गायचं दूध पितोय काय. पण ज्या गायचं रोज चोरून दूध पित होते त्या दुधामध्ये चिक टाकला. चिक कळतो तुम्हाला गो आता गायला चिक असतो. गाय वेल्या वेल्या काय म्हणतात तुमच्याकडं? गायच्या दुधाला वेल्या वेल्या चिक म्हणतात ना. आता नीट आहे का? तुम्ही म्हणताल बुवा गायच्या दुधामध्ये चिक टाकाय काय काय उपयोग आहे का? गायला चिक असतोय की? बहुतेक नीट आहे का? गायीचा चिक वेगळा आणि मारुतीला आपण माळ करून वाहतो त्या रुईचा चिक वेगळा. असं हा गायीचा चिक वेगळा, रुईचा चिक वेगळा. बहुतेक हे आपली मराठी भाषा आहे मामा. हा एका शब्दाचं दोन अर्थ असतात. किती? एका शब्दाचं दोन. गायीचा चिक वेगळा, रुईचा चिक वेगळा. एका शब्दाचं दोन अर्थ असतात. बघायचं का तुम्हाला? नीट आहे का? 2 मिनिट आहे का? शास्त्र सांगतं या संत एकनाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधी संपत नव्हत्या. एक, एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं. आणि 2, एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं. काय म्हणला बुवा? लबाड बोलता काय? 2 गोष्टी म्हणतात फिरून तेच सांगता. बहुतेक हेच आपल्या मराठी भाषेत सौंदर्य. माणसाच्या गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? ती जाऊ दे मामा, ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? महाराज कोणी बोलावला बघा म्हणते लय शास्त्र शिराय नको ऐका. शास्त्र सांगतंय नाथबाबांच्या घरच्या 2 गोष्टी संपत नव्हत्या. एक पुराण आणि दुसरं पुराण. पहिलं पुराण पोली पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं आणि दुसरं पुराण पोथी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं. एका शब्दाचं 2 अर्थ. गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? एक शब्द का नाही? असली 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 पाहिजे का असली पाहिजे? एक तर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलाय, तुमच्या गळ्यात माळ असली पाहिजे आणि असलीच पाहिजे. घातली पाहिजे माळ. माणूस म्हणून जन्माला आलोय, हा जन्म सोडला तर दुसरा जन्म नाही, देवाकडे जायचा. माळ घातलीच पाहिजे. आणले बस विषय संपला. माणूस म्हणून जन्माला आलाय, गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असलेली असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. बरं ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? माळ ही गोष्ट अशी आहे.
मरेपर्यंत गळ्यामध्ये जपली पाहिजे हा? आणि त्यापेक्षा सोपं सांगू इथं बसलेलं सगळे नाही का, तुम्हाला माळ ही गोष्ट अशी मामा होत असेल तर घाला, घातली तर मरेपर्यंत काढू नका. नाही एक तर माळ घाल तुम्हाला होत नाही ना, घालूच नका, आणि घातली तर मरेपर्यंत काढू नका. त्यापेक्षा साधन सरळ सोपं सांगतो, तुम्ही साधी लोक म्हणून ऐका. एकेकाळी तुमच्या गळ्यात माळ नसली तरी चालेल. बघा, तुमच्या गळ्यात माळ नसली तरी चालेल, फक्त पोटात मळ नसावा तुमच्यासारखा माळकरी पोटात मळ नसावा. तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं बघण्याची भावना मनात आली की समजायचं आपण माळकरी झालो. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आनंद झाला की म्हणायचं मग आपण माळकरी झालो. काय पाहिजे दुसरं बुवा, चांगलं बघा. एवढंच सांगण्यासाठी कीर्तन नाही, झालं गेलं जाऊ दे, इथून पुढे आता चांगलं जगा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा ईश्वराचा चांगलं जगा. एक तर माळ ही गोष्ट अशी आहे मरेपर्यंत गळ्यामध्ये जपली पाहिजे. एक तर घालून आणि घातली तर मरेपर्यंत काढू नये. मध्ये आमच्या वारकऱ्यांची लई मोठी परीक्षा झाली. रोग आलता 4 वर्षापूर्वी, कुठला आलता, करोना आलता का कोरोना आलता ते सांगा. करोना म्हणल्यावर असं वाटलं मोठी करोनाच केली आमच्या केलं. करोना नाही, कोरोना नावाचा रोग आलता मामा. त्या कोरोनामध्ये आमच्या वारकऱ्याची मामा लई मोठी परीक्षा झाली बघा. जे आमच्यातलं गडी त्या परीक्षेमध्ये पास झालं का नाही त्यांच्या गळ्यात अजूनही हाय त्या, आणि ज्यांनी काढून पांढरी भांडी तिकडे नापास झाले त्याला ठेवा. हा मग आपण कुठल्या कॅटेगरीत बसतोय बघून घ्या. माळ ही गोष्ट अशी आहे, होत असेल तर घालून घातले तर मरेपर्यंत काढू नका. एक माळ गळ्यामध्ये जपली पाहिजे मरेपर्यंत, आणि दुसरी गोष्ट नामचिंतनाच्या बळावर जपली पाहिजे. ही मराठी भाषा वळवळ तशी वळते. यामध्ये 2 प्रकारचा चिक, गाईचा चिक वेगळा, मारुतीला वाहतो त्या रुईचा चिक वेगळा. रुईच्या चिकाचं शास्त्र असते मामा, रुईचा चिक जो पांढरा असतो तो गळ्याच्या खाली गेला की माणूस जगत नाही. डॉक्टर करा, वैद्य करा, दवाखाना करा, त्याला काही उपयोग नाही. बहुतेक कर्नाटकी भाषेमध्ये दूध म्हणजे हल आहे. हाल म्हणजे काय, दूध म्हणतात कर्नाटकामध्ये. हाल म्हणजे दूध, आणि त्यामध्ये दुधामध्ये टाकलेला तो रुईचा चिक पिऊन प्राशन करून जगाला सिद्ध करून दाखवला. हाल म्हणजे दूध पिऊन सिद्ध केलं, हाल सिद्ध केलं, हाल सिद्ध केलं, तेव्हापासून हाल सिद्ध हे नाव पडलं. जर आळंदीला गेला तर ज्ञानोबरांची जिवंत समाधी आहे, तशी त्या आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्धनाथाची संजीवन जिवंत समाधी आहे. त्या हलसिद्धनाथाच्या पुढे बाळूमामाच्या आईने हात जोडले, हे देवा विनंती या पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. विनंती या माझ्या पोटी पुत्र असा दे ज्याने अख्ख्या जगाची सेवा करावी. ही बिंद सुंदरा मातीने मागितलं, आणि त्या बेदाग्र असतो भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची, आणि मामाने अवतार धारण केला 4:23 बोला बोला बाळूमामा चढावलं, बोला बोला बाळूमामा चढावलं, बोला बोला बाळूमामा चढावलं. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची, जन्म 4:23. ऐका, मामाने जो अवतार घेतला, मामाचे जन्माला आले ते सामान्य नाही. जन्माला आल्यापासून लई चमत्कार केली, जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार केली. चालू लागले, रांगू लागले, बोलू लागले. मामाने स्वतःचा पोषक निवडला. हातामध्ये काठी, कपाळाला भंडारा, मस्तकावरती फेटा, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, हातामध्ये कडा, पायामध्ये तोडा, आणि जगाचा मालक संत मामा जन्माला आला. त्रैलोक्याचा वाणी भोळा भंडारे आला गाडी टाकून खांद्यावरी, पिवळा भंडारा लावणे कपाळावरी. बाळूमामा करा शिवशंभू अवतारी, बाळूमामा करा शिवशंभू अवतारी. फळाला आली माया बापाची पुण्याई, हरसिद्धनाथाची कृपा झाली भक्ता ठाई. अन्यायाला वाचा फोडी सत्वरी, अन्यायाला वाचा फोडी सत्वरी. बाळूमामा करा शिवशंभू अवतारी. इडा पिडा करुण तळी गोदारी गाण, खातो कन्या आंबीला मामा आनंदानं. भरली सुखाने जोळी भक्ताची पुरी, बाळूमामा करा शिवशंभू अवतारी. जगाचा मालक संत मामा जन्माला आले. जन्माला आले ते सामान्य नाही, जन्माला आल्यापासून जगाचं कल्याण केलंय. आज मामा तुमच्या गावात आले कशा करता ऐकून जा. कल्याण करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी. बाळूमामा काल जगाचं कल्याण करत होते, मामा आज जगाचं कल्याण करत आहेत. मामा उद्या जगाचं कल्याण करत राहणार. बहुतेक बाळूमामाने काल जगाचं कल्याण केलं, आज केलं, उद्या करणार. काल जगाचा उद्धार केला, आज उद्धार करतात, उद्या करत राहणार. त्यापेक्षा साधं सरळ सोपं सांगतो ऐका. मामा काल होते, आज आहेत, उद्या राहणार. नवे नवे चंद्र सूर्य तारे तोपर्यंत मामा. 65 झाल्यावर चुकतंय व काहीतरी काय तुम्ही सांगा.
चंद्र सूर्य तारे तोपर्यंत मामाईत म्हणता का? नाही नाही नाही, चुकीचं आहे. ऐका, चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळूमामा आहेत हे म्हणणं लई चुकीचं या. उलट उलट उलट, जोपर्यंत संत बाळूमामा आहेत तोपर्यंत जगात चंद्र सूर्य तारेत मान्य करावं लागलं आपल्याला. अरे ज्या दिवशी ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामा सारखे संत नसतील त्या दिवशी जगायचं कसं, वागायचं कसं, मरायचं कसं आम्हाला कळणार नाही. त्या दिवशी ही जगबुडी आल्याशिवाय राहणार नाही. या वार गावत नसायची कोणाला, लोक मामाला हुडकायचे, कारण मामा माणसात नव्हते. एकटं बसायचे, झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे, मंदिराचं शिखरी म्हणायचे, काट्यावर झोपायचे, गादी म्हणायचे, एकटं बसायचे, रात्रंदिवस बडबड करायचे. लोक गावातले म्हणायचे ह्याला वेड लागले, बहुतेक येड्यासारखं बडबड करतोय, फळाया. बघा, लोक सुद्धा मामाला बोलत होते, लोकांनी मामाला त्रास दिलाय. आणि एक या ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामाला समाजाला त्रास दिला, आणि चांगल्या माणसाला त्रास आहे वाक्य खाली अंडरलाय झालाच पाहिजे, हे माझं मत आहे. बघा, तुम्ही चांगलं काम करणार, तुम्हाला हमखास त्रास होणार बाबा, पण मी पायापडून सांगतो त्रास झाला पाहिजे, कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. त्रिकालाबादी झालाच पाहिजे आपल्याला त्रास. बरं, त्रास कोणाला देतात लोक मामा? तुम्ही चांगलं करायला लागला की लोक तुम्हाला त्रास देणार. वाईटाला वेळ द्यायला कोणाला वेळ नाही. जोपर्यंत तुम्ही झोपडीत राहताय तोपर्यंत तुम्हाला कोणी त्रास देणार नाही, पण ज्या दिवशी तुम्ही बंगला बांधाल त्या दिवशी गाव बोलायचं बंद होईल तुमच्यासोबत. असंच आहे सध्या मामा. तुमचं चांगलं झालेलं लोकांना पाहवतं, तुमचं चांगलं झालेलं लोकांना पाहवतं, पण त्यांच्यापेक्षा चांगलं झालेलं सहसा कुणाला पाहवत नाही, अशी दुनिया आहे सध्या. एवढा समाजानं त्रास बाळूमामाला दिला, पण बाळूमामानी स्वतःचा मार्ग सोडला नाही. देह जाव वातवा राहू पांडुरंग दुडो भाऊ, नाही सोडला, समाजानं त्रास दिला. बघा तुम्ही, आणि त्रास झाला पाहिजे. मी सांगतो, आपल्याला त्रास देणारे, वाईट बोलणारी, निंदा करणारी लोक पाहिजेत. आपल्याकडे म्हणा याची बाई, निंदकाचे घर मोठ्याने, मला काय जरा कानाचा त्रास आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आजपासून गावात म्हणायचं निंदकाचे घर असावे दारातच पाहिजे. वाईट बोलणारी, निंदा करणारी लोक पाहिजेत, आपलं वाईट बघणारी लोक पाहिजेत, त्याशिवाय आपली प्रगती होत नाही बाबा. हत्ती चले बाजारात कुत्ते भुके आजार पाहिजेतच लोक आपल्याला. तसं समाजानं त्रास दिला बाळूमामाला. येडा बाळे, खोळा बाळे म्हणायचे, येडा बाळू म्हणायचे, खोळा बाळूया, वेड्यासारखा करतो, विचित्र वागतोय, बडबड करतोय. आणि एक तुम्ही मान्य करा अथवा नका करू, पण ज्यांनी ज्यांनी समाजाला वेड म्हणलं, ज्यांनी ज्यांनी समाजाला वेड म्हणलं, महाराष्ट्राचा इतिहास हा वेड्या माणसाने लिहिला. या शहाणी फक्त त्याचा अभ्यास करतो. काय म्हणलं मी? त्यांना बी कळणार, मला बी कळणार. बहुतेक महाराष्ट्राचा इतिहास हा वेड्या माणसाने लिहिलेला, शहाणी त्याचा अभ्यास करतात. मामा झालं असं, सगळे म्हणायचे बाळू याडाय, खोळा, एकटा बसतोय, बडबड करतोय. पण एक काय गड्या, बाळू मामा एकटं बसायचे, मामा देवासोबत बोलायचे. बघा तुम्ही, एकटं बसायचे, मामा मनाला बडबड करायचे, मामा देवासोबत बोलायचे. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, मरण माझे मरून गेले, मज केले आमरा. आज ताना का वैकुंठाला गेल्या, आज ताना म्हणता येतं बाई मी मेलो या. पण भावना तशी झाली, स्वतःची वाचा आवरत नव्हती. देवासोबत एक रूप व्हायचे, देवासोबत बोलायचे. पण एक आहे गड्या, बाळूमामा एकटं बसायचे, मनाला बडबड करायचे, पण बाळूमामा देवासोबत बोलायचे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळे लोक एकटं बसतो या आणि मनाला बडबड करतो या. फरक एवढाच असतो, आमच्या कानात काहीतरी असतं बघा. काय म्हणते तुम्हाला? बाळूमामा बी एकटंच बसून बडबड करायचे, पण मामा देवासोबत बोलायचे. आम्ही सुद्धा माणसातून बाजूला जाऊन एकटंच बडबड करतोय, आमच्या कानात काहीतरी असतं ते घातलेलं. काय म्हणते त्याला? नाही, मोबाईल कानात घालत ते काय म्हणतात त्याला? हेडफोन. असं अजून काहीतरी नाव आहे की त्याला? ब्लूटूथ. अजून काहीतरी म्हणलं बघा कोणतरी, इयरबड. हा असं सांगू लागा. मी आड आणि बुवाय, मला सांगू लागा, मग मला काहीच कळत नाही. आपण साधा महाराज. तुम्ही हेडफोन म्हणा, ब्लूटूथ म्हणा, इयरबड म्हणा. मामा कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही. सध्याच्या काळात माणसाला माणसात आणण्याचं साधन कीर्तन आहे. मोबाईल ही गोष्ट अशी आहे, जेवढा चांगला वापरचाल तेवढा उंचीला नेतो, आणि जेवढा वाईट वापरचाल तितका मातीत घालतो. आणि वापरणं आपल्या हातात आहे. तर बाद झाली हो माणसं मोबाईल मुळे. सध्याच्या काळात माणसाला माणूस बोलायला तयार नाही. कीर्तनात बसल्या तर इथलं 10 गडी बघा आता कीर्तनात बघतात मोबाईल मध्ये. काय करायचं त्याला पर्याय नाही. बहुतेक मी पाया पडून सांगतो, मोबाईल ही गोष्ट अशी वापरणं आपल्या हातामध्ये. चांगला तेवढा वाईट आहे. बाळूमामा एकटं बसायचे, देवासोबत बोलायचे. आम्ही एकटं बसून बडबड करतोय, आमच्या कानात काहीतरी. आणि माणुसकी निघून गेली, माणसातून माणुसकी निघून गेली ह्या मोबाईल मुळे. 10 वर्षाचं लेकरू, 10 वर्षाचं पकवाजे, त्याला असा डबल भिंगाचा चष्मा आहे. डबल चष्मा काढला की बी तांदळत होते, मूर्त दिसणार त्याला. एवढी शोकांतिका. महिला मंडळ, तुम्ही मामाच्या दारात बसला, मामाचे लेकी हात, मला खरं सांगा, तुमच्या घरातलं
2-3 वर्षाचं लेकरू असतं त्याच्या हातामध्ये मोठा स्क्रीन टचचा मोबाईल दिल्याशिवाय ते दुसरा काय असतं उचलत नाही. खरंय का नाही? आज सगळ्यांनी मान हलवल्या पटलं ह्यांना, कारण घरोघरी चाललंय ते मोबाईल रोज कटाळले ते ह्या त्याला आणल्या करायला मोबाईल त्यांना वाटतं की मोबाईल फोडून टाकावा पण परत मिळायचा नाही, त्यामुळे ते बसावं लागतंय. हे दुसरं काय नाही. बहुतेक माणसं बाद करून टाकली मोबाईलनी. बरं तुम्ही बारक्या पोरांचं काय घेऊन बसला मामा, मोठी माणसं सुद्धा येडी झाली ती. हा बाबा, माणसाला माणूस बोलायचं तयार नाही. बाळूमामाने सांगितलं कीर्तन म्हणजे देव नाही, माणसाला माणसात आणायचं साधन कीर्तन आहे. आता तरी पुढे हाच उपदेश झालं गेलं, जाऊ दे, इथून पुढे चांगलं जगा. मोबाईल ही गोष्टाची चांगला वापरता तेवढा चांगला उंचीला नेतो आणि वाईट वापरता तेवढा मातीत घालतो. पण बाद झाली माणसं. आमच्या बारामतीच्या पलीकडे बाबा माळेश्वर तालुका आहे आणि तिथे ते वाघमोडे पाहुण्यांच्यात माझी बहीण दिली. एक दिवशी बघा माणूस किती वेळा झाला. एक दिवशी आमची बहीण दाजी घरी आलती. मामा घरी आल्यानंतर दाजी आमच्या अशा सोप्यावर बसली. पण सोप्यावर बसल्यानंतर मामा मी दाजीच्या समोर बसलो. 1 तासभर आमचं दाजी सोप्यावर बसलो, 1 तासभर दाजी मोबाईल मध्ये बघत होतो आणि मी दाजीच्या तोंडाकडे 1 तासभर नाही, मी दाजीकडे बघतोय, दाजी मोबाईल मध्ये, मी दाजीच्या तोंडाकडे, दाजी मोबाईल मध्ये. 1 तासभर मामा मला लय राग आला. म्हणून वाटलं मी पुढे बसलो दाजी मोबाईल मध्ये बघतायत. मला म्हणून वाटत होतं तुझ्यासारखं मोबाईल आमच्याकडे भंगारवाला वापरतो पण आपली बहीण आहे त्याच्यात, त्यामुळे बसायचं दुसरं काहीच नाही कारण म्हणून वाटत होतं. पण मी गप बसलो. मामा 1 तासभर आमचा दाजी मोबाईल मध्ये बघत होतो. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं. आजीबाई माझं मनाचं सुपासारखं झालं. वाटलं कडे आता दाजी काहीतरी विचारतील, बुवा कसे चालेत कीर्तन, कॉलेज, गुरढोर, शेतीवाडी, म्हणून मला लई आनंद झाला. 1 तासभर आमचं दाजी मोबाईल मध्ये बघत होतं. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघून माझा मेहुणा मला म्हणला, बुवा ते चपटेपणाचा चार्जर आहे का? जाळ झाला त्या चपटेपणाचा. बोलायला माणसाला माणूस तयार नाही मामा. एवढी शोकांतिका माणूस. अहो ही जुनी लोक बसलेली ही गावात पारा बसले का नाही, त्यांच्या रात्र गप्पा चालत होत्या. मामा खरं सांगा, आताची बी तरुणी पोरं पारा बसतात, सगळ्याचं लक्ष कुठं आहे? असं बाद करून टाकली माणसं. मोबाईल जेवढा चांगला तेवढा वाईट. मामा आपण एकटं बसून बडबड करतोय, आपण मोबाईल मध्ये व्यस्त. या बाळू मामा एकटं बसायचे, मामा देवासोबत बोलायचे. तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरण गेले मज केले आमर. हा अभंग असताना नाही, वैकुंठाला गेल्यावर नाही लिहिला, असताना लिहिला. मग असताना म्हणता येत नाही मी मेलोया. पण शावी ही स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे. शावी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता हा देह भगवंतमय होतो. त्याच वेळी म्हणता येतं, मरण माझे मरण गेले मज केले आमर, किंवा मरणाही आधी राहिलो मरुणी मग केले मणी होते तैसे, किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला 16 अनुपम. ही अवस्था. एकटं बसायचे, बडबड करायची, लोक यायचे, साकडं घालायचे, निघून जायचे, इच्छा पूर्ण व्हायच्या लोकांच्या. मामाने विचार केला, या तळाव लोक येतात, खातात पितात, उड्या मारतात, निघून जातात. या लोकांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे. मग करायचं काय? जो भंडारा सोहळा तुम्ही आज या गावात करताय, हा भंडारा सोहळा बाळूमामाने पहिल्यांदा चालू केला का तर लोक एकत्रित यावं, हा सप्ताह व्हावा, हा भंडारा व्हावा, म्हणून मामाने विचार केला आणि पहिली गोष्ट भंडारा सोहळा चालू केला आणि दुसरी गोष्ट बोधबाधा खांबरवला. पाठीमागच्या वर्षी मी सांगून गेलतो, याही वर्षी सांगून जातो, आवर्जून ऐका. तुम्ही हा भंडारा करताय, हा बाळूमामाने पहिल्यांदा चालू केला मेतक्यामध्ये 1932 सालात. ती तिथी आहे फाल्गुन वद्य द्वितीया. विठ्ठल 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 विठ्ठल. मला वाटलं माईकच बंद आहेत काय म्हणून मी बघितलं, दुसरं काय नाही. हा चला, बहुतेक बाळूमामाने भंडारा सोहळा चालू केला. बरं, भंडारा हा सामान्य नाही. भंडारा म्हणजे काय मामा? हा सगळ्यांनी आता आनंदाने कपाळाला, गाळाला, अख्ख्या तोंडाला भंडारा लावला. भंडाऱ्यातनं आलोय आपण सगळे लोक. मी भंडाऱ्यानं आंघोळ केली का, असली अवस्था झाली आज आपल्याला, दुसरं काय नाही. सगळ्यांनी आंघोळ केल्यासारखा भंडारा लावला. बरं, हा लावा, हा सुवर्ण भंडारा आहे, सोन्यासारखा भंडारा आहे. ज्यानं जाणला त्याला कळाला, भाग्यवानाला कळतो. ऐका, हा भंडारा सोहळा चालू केला. बरं, भंडारा सामान्य नाही. तुम्ही युट्यूबला, इंस्टाग्रामला कुठे जरी श्रीराम महाराज गुलदगड म्हणून नाव सर्च केलं का नाही बाबा, ते सुरुवातीला भंडाऱ्याची वाक्य येतात बघा. सगळं लय व्हायरल झालं. कुठला बुवा कुठपर्यंत झाली हे सांगता येत नाही. बरं, जगदीश दादा आपली ओळख होती का? कशामुळे झाली? सोशल मीडिया. बरोबर, ते सोशल मीडिया लय स्ट्रॉंग आहे बघा सध्याच्या काळात. गोरक्ष महाराज, ते सोशल मीडिया एखाद्या बुवाला लई ताकदीनं उचलतं बघा, आणि तेवढ्याच ताकदीनं सध्या ते चाललंय महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सोशल मीडियाला पहा, बुवा लोकांवर गोळ्या धरल्या ते सगळ्यांना. भ्या वाटतंय मला. ते मी शूटिंग वाला ते बंद करून टाकले. 2 महिने झाला मी कीर्तनात, कुठल्या जरी कीर्तनात गेलो तरी शूटिंग वाला त्याला बंद करा बाबा म्हणजे मी कीर्तन करत. बेहा वाटायला लागला मामा. तुम्ही आग बंद पांढरा पोशाखाला त्याच्याकडे कोणी बघत नाही. त्याच्यावर एक डाग पडू द्या, सगळ्याचं ध्यान कुठं असतं? हा,
नागा होईन बुवा गोळ्या धरल्या त्या गडी कुठं चुकीत गावते सुखाचं नाही जावे त्याच्या वंशात ते वाक्य सुखाचं नाही बुवा. बहुतेक ते भंडाऱ्याचं वाक्य व्हायरल झालं. भंडारा सामान्य नाही. ऐका, भंडारा भंडारा म्हणाल तर ह्या बाळूमामाच्या मंदिरावर मामा भंडाऱ्यात दोन प्रकार आहे. भंडाऱ्यातला पहिला प्रकार कपाळाचा भंडारा आणि दुसरा प्रकार इथं आरती झाल्या महाप्रसाद घेणार आहे तो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याचं महत्व आहे का, ह्या बाळूमामाच्या मंदिरावर आल्यानंतर इथून पुढे कधी जरी ह्या मामाच्या मंदिरावर आला तर कपाळाला भंडारा न लावता निघून जाऊ नका. ते दुर्भाग्याचं लक्षण आहे. कारण या मामाच्या मंदिरावर आल्यानंतर अरे ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडाराला गेला त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद त्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे. एवढा मोठा अधिकारी एवढं सांभाळतो. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवून देणारा दरबार तुमच्या गावात भरतो. या भाग्यवान लोक तुम्ही, देव तुमच्या गावात आला. या ऐका, पहिला प्रकार कपाळाचा भंडारा, दुसऱ्या आरतीनंतर महाप्रसाद. त्याचं बी महत्व असेल. जो कोणी या कीर्तनाने आरतीने पवित्र झालेला महाप्रसाद सेवन करेल त्याच्या अंगामध्ये कुठली रोगराई असू द्या, कुठली बाधा असू द्या, ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. एवढा मोठा अधिकार आहे आणि एवढं मोठं सामर्थ्य. पहिला प्रकार कपाळाचा भंडारा, दुसऱ्या आरतीनंतर महाप्रसाद आणि तिसरी गोष्ट केली भूत बाधा खांबरवला. आज जसा या तुमच्या मंदिरावरती हा खांब रोवलाय का नाही, तसाच मामाने पहिला खांब रोवला होता मेतक्यामध्ये. बाबा तो खांब का मामाने रोवला? आज तुमच्या मंदिरावरती हा खांब काय, त्याला भूत बाधा खांब म्हणून नाव दिलं जातं किंवा तुमच्या अंगातले सगळे दोष निघून जाण्यासाठी तो खांब तिथं रोवलाय. त्या खांबाचं महत्व असं या, ज्याच्या कुणाच्या अंगामध्ये इडापिडा, करणी दोष, भूतबाधा, जादूटोणा, बहाणामती असला कुठला प्रकार असेल तो निघून जातो आणि चालतच नाही. या दरबारात फक्त सत्य चालतं, या दरबारात फक्त खरं चालतं. इथं खोटं चालत नाही, इथं खऱ्याचा विजय, खोट्याचा नायनाट होतोया. हा दरबार सत्याचा या, मामाचा दरबार न्यायाचा या, मामाचा दरबार खरा या. या दरबारात कुठलाच तुमचा प्रकार चालत नाही. कुठलंच शेटूक, बहाणामती, ते इडापिडा तसला कुठला प्रकार चालत नाही. कारण साधं सरळ सोपं आपल्या गावठी भाषेत सांगतो, जगातला सगळ्यात मोठा देवऋषी आज तुमच्या गावात येऊन बसलाय. ही ताकद आहे मामाची. अहो मामा ही सेवा करून आपल्याकडून करून घेतात. ही सेवा लय भाग्यवान आहे. रवी महाराज, मला अभिमान वाटतो मामाने तुम्हाला निवडलं ही सेवा करायला. भाग्यवान लोक लागतात. कोणाच्या बी भाग्यात नाही, कोणाच्या बी नशिबात नाही मामाची सेवा करणं. कोणाच्या बी नशिबात नाही मामांचे आदेश देण्या, मामाने जसा आदेश दिला तसं पुढे सांगणं. आणि सोपं नाही बाबा हे. जावे त्याच्या वंशात सेवा करेल, त्याला लय त्याग लागतो, त्याला समर्पण लागतं, त्याला नम्रपणे राहावं लागतं. आरकी कार करून कधीच देव तुम्हाला पावत नाही. तिथं लई चुकून चालावं लागतं. तो गुण तुमच्यामध्ये म्हणून देव तुम्हाला प्रसन्न आहे. ऐकून जा. बाळूमामाने भंडारा चालू केला आणि हा भूतबाधा खांबरवला. तो पहिला रोवला मेतक्यामध्ये. आता कसं झालं माहितीये का, त्या दिवशी मी असंच कीर्तनामध्ये सांगितलं, मामाने भूतबाधा खांबरवला आणि भूत काढत होती. मामा कीर्तन झाल्यावर आपल्याकडे टाळ घेऊन उभा राहिला गडी आला, मला म्हणला बुवा हे बघा कीर्तनात तुम्ही नेमकं कीर्तन सांगताय का लोकाला बिया घालताय? म्हणलं असं का मामा? ते म्हणले ते भूत कस काय सांगितलं? म्हणलं पुरावा आहे माझ्याकडे. माझी कुठली बी कीर्तन आहे का, माझं रेकॉर्ड आहे आजपर्यंतचं, वर्ष श्राद्धाचं, तळावरचं, सप्ताचं कीर्तन. पुरावा दिल्याशिवाय मी कधी काय बोलत नाही. प्रसंगाला अनुसरून बोलतो, हा नियम आहे माझा. कुठलं कीर्तन असू द्या त्याच कीर्तनाला धरून बोलायचं, अभंगाला धरून ते चरित्र सांगायचं, बाकी काय नाही. बहुतेक तुकाराम महाराजांच्या बीजदला जर कीर्तन ठेवलं तर तिथं बाळूमामाचं सांगून चालेल का? आणि माऊलीच्या समाधी सोहळ्याला बाळूमामाचं सांगून चालेल का? नाही चालत. ज्या त्या संतांच्या पुढे ज्याचं त्याचं कार्य कर्तृत्व व्यक्त केलं पाहिजे. मग आज मामाच्या दरात तर मामाचं चरित्र सांगत आपल्याला अभंग सोडवायचा आहे. ऐका, तो भंडारा चालू केला, भूतबाधा खांबरवला. भूत आहे याचा पुरावा आहे माझ्याकडे. अंधश्रद्धेत मोडत नाही. हा, काही गोष्टी अंधश्रद्धा तुम्ही मान्य करा. अंधश्रद्धा बी लय वाढली. कीर्तनाला आम्ही गेल्यावर लोक म्हणतात बुवा आम्ही अमक्या तमक्या कार्यक्रमाचं खात नाही. गप तू मरत नाहीच. काय होत नाही तुला? अहो अंधश्रद्धा दूर करा. मी पाया माझा तर नियम आहे मामा, वर्ष श्राद्धाचं कीर्तन असू द्या, सप्त्याचं असू द्या, तर तळावरचं जिथं कीर्तन करतो तिथंच बसून मी जेवतो. कारण आपल्याला एक कळतं पकवाजे, आपल्याला त्यांचा पैसा चालतोय म्हणल्यावर आण बी चाललंच पाहिजे. हा चाललं, पैसा चालतो ना, आण चाललं. अंधश्रद्धा दूर करा. ऐका, लोक म्हणतात बुवा ते असं कुठं जाताना मांजर जर आडवं गेलं की काहीतरी वाईट होतं. मांजर आडवं गेल्यावर दुप्पट फायदा असतो मामा, दुप्पट. लबाड बोलत नाही, मी मामाच्या गादीवर उभा आहे. पाठीमागच्या 1-2 महिन्यापूर्वी त्या जेजुरी पशी नाजरी कडे पठार म्हणून गाव आहे आणि त्या गावची भली मोठी बाळूमामाची यात्रा होती मामा. आणि त्या यात्रेमध्ये माझं दरवर्षी कीर्तन असतं. याही वर्षी कीर्तनाला गेलो. लोक म्हणतात बुवा मांजर आडवं गेल्यानंतर काहीतरी वाईट होतं. माझ्या तर गाडीला रोज हमखास मांजर आडवं जाते. मी काय करायचं मामा? त्या दिवशी कीर्तन तुम्ही म्हणसाल मांजर गेल्या आडवं गेल्यावर काहीतरी वाईट होतं. त्यांनी ऐकून जा मामा. त्या जेजुरीला कीर्तनाला गेलो. लोक म्हणतात मांजर आडवं गेल्यावर काहीतरी वाईट होतं. मामाच्या दारात लबाड बोलत नाही. त्या जेजुरीला कीर्तनाला जाताना मांजर घरचं माझ्यासोबत गाडीत आलतं. आता काय करायचं?
काय करता अंधश्रद्धा होती होय तेव्हा मांजर आडवं गेल्या वाईट होता आता मांजरच बुवा असं गाणं कीर्तनाला आता काय करायचं काय करायचं नाही मांजराचं बी पाकिट दिलं तर नाही आता ना बाकी काय केलं नाही हा चला नाही मांजराचं बी पाकिट दिलं काय पाहिजे आपल्याला इकडे बी आणणार होतं पण नको म्हणलं परवडायचं नाही लाभ आहे आपलं चला अंधश्रद्धा दूर करा तसं लोक म्हणतात बुवा कीर्तनाला आलं का नाही कीर्तनाला आल्यानंतर मग चप्पल गेली की 6:30 जाते मामा चप्पल गेल्यावर 6:30 जात नाही फक्त 3:30 काम लागतं बाकी काय होत नाही हा काय होत नाही ज्याची चप्पल गेली का त्याला जाऊन इचरायचं मग त्यो सांग तू कशी 6:30 जाते 6:30 जाते व येळाची हाजरी जाते आमच्या माय माऊलीची चुकायचंय अंधश्रद्धा दूर करा तसं भूत अंधश्रद्धेमध्ये म्हणत नाही आज आत्ता म्हणाल तरी जगात भूत आहे ती भूत काढायची कामं ह्या बाळूमामाच्या मंदिरात केली जातात ऐका जगात भूत नसतं बाळूमामाने हा भूत माझा खांबरवला नसता जगात भूत नसतं मामाला भूत्या मामा म्हटलं नसतं जगात भूत नसतं बाळूमामाने भूत काढून कमवलेला 120 रुपये बरोबर आकडा सांगितला म्हणून गुरुमुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती जगात भूत नसतं पंढरपूरच्या पांडवाला भूत म्हटलं नसतं जगात भूत नसतं 750 वर्षापूर्वी महावैष्णव ज्ञानोबांनी हरिपाठामध्ये लिहून ठेवलं नसतं काय तर 750 वर्षापूर्वी महावैष्णव ज्ञानोबरांनी हरिपाठात लिहून ठेवलं नसतं हरि उच्चारणी मंत्रपै अगाध पळी भूत बाधा म्हणजे जगामध्ये भूत आहे हो ती भूत काढायची कामं मामा करायची म्हणून मामाला भूत्या मामा म्हटलं गेलं होतं भूत काढायची काम मामा कारण त्या काळामध्ये भरपूर भूत असायचे मामा एखादा माणूस मरण पावला की मेला त्याचं अन्नदान पुण्यदान ज्ञानदान वस्त्रदान द्रव्यदान कुठलं दान होत नव्हतं पाक्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध कुठलं दान व्हायचं नाही कुठला विधी व्हायचा नाही आत्मा तृप्त राहायचा इकडे तिकडे भटकायचा माणसात प्रविष्ट व्हायचा त्याला म्हणायचं भूत लागलं त्या काळात भूत का होती भरपूर कारण त्या काळात भूत काढायची मामा कामं करत होते म्हणून लय भूत होती मामा त्या काळात आता पहिल्यासारखी भूत राहिली नाही कारण माणसंच भूतासारखी वागायला लागली अहो निघून गेली भूत सुद्धा भिली आपल्याला एवढं विचित्र वागायला लागलो आपण भूत म्हणले आम्हाला आता आम्हाला राहायचंच नाही म्हणजे आम्हाला भूतच व्हायचं नाही माणसाला भिली भूत एवढी विचित्र भूत माणसं वागायला लागली मामा बरं त्यात बी मामाने भूतबाधा खामरवला बंडारा चालू केला विचार केला या दरबारात लोक येतात उद्धारासाठी मेंढरं केली पाहिजे बकरी केली मेंढ्या केल्यानं सांगितलं होतोय तोपर्यंत करा ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी द्या सोडून मामाची ताकद ज्याला ऐकायची तिने ऐकून जा बाळू मामाने सुरुवातीला 5 मेंढर केली ती मामा किती 5 चांदीचा कमरेचा कडोदोरा मोडला निपाणीवरून जाऊन 5 मेंढर आणली ज्याला बाळू मामाची ताकद ऐकायची त्याने ऐका ज्या बाळू मामाने सुरुवातीला 5 मेंढर केली त्या बाळू मामाच्या जगात 50,000 मेंढर फिरतात ही ताकद आहे मामाची ही ताकद आहे मामाची हे सामर्थ्य आहे मामाचं हा अधिकार आहे मामाचा बहुतेक पहिली गोष्ट भंडारा चालू केला भूतबाधा खांबरवला आणि मामाने मेंढर केली बरं का मेंढर केली कारण मेंढी नम्रतेचं प्रतीक आहे बाळूमामाचा दरबार एवढं शिकवतो नम्रतेने जगा आलाय तुम्ही बाळूमामाच्या दारात मामाच्या दारात एवढंच घेऊन जा मामाने सांगितलं लेकरा हो नम्रतेने जगा नेहमी मामाने सांगितलं नीतिमतीने जगत जा प्रामाणिकपणाने जगा इमानदारीने जगा कोणाला फसवून जगू नका कोणाला लुबाडून जगू नका गोरगरिबाच्या माना मुरगळून जगू नका कोण्या गरीबाचं पैसे बुडवू नका त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागत जसं कराल तसं भराल हा नियतीचा फेराय कुणाला फिरल सांगता येत नाही म्हणून चांगलं जगा एवढंच मामाने सांगितलं 4 रुपये श्रीमंतीची व्याख्या बदलली लय मोठा बंगला लय पैसा लय धनदौलत म्हणजे श्रीमंत म्हणू नका तुम्ही जर पैशावाल्याला श्रीमंत म्हणत असताल तर माझं मत आहे पैसा असणारी लोक कोरोनात मिलीच नसती मरायच नव्हती पाहिजे पैसा आहे की मामा त्यांच्याकडे नव्हती मराय पाहिजे पण त्याला श्रीमंती म्हणू नका श्रीमंती 3 गोष्टी नव्हता एक ज्याचे आईबाप जिवंत तो श्रीमंत 2 देवानं दिलं यात समाधान मानून धरणी माईला पाठ टेकल्या ज्याचा डोळा लागतो या तो श्रीमंत आणि 3 जो जिवंत या तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत आपण जिवंत या हात नाही पाय नाही त्याला विसरा चालण्याचं बोलण्याचं महत्व अजून देवाने हे सर्क्युलेशन चालू ठेवलं या तो आपल्याला विसरला नाही ऐकून जा श्रीमंतीची व्याख्या लय श्रीमंत आहे कसं बघायला तर श्रीमंती गरीब असते गरिबी श्रीमंत असते कळते का तुम्हाला
श्रीमंती गरीब असते, गरिबी श्रीमंत असते. गरीब माणूस श्रीमंत असतो आणि श्रीमंत माणूस गरीब असतो. गरीबाला झोपल्या झोपल्या डोळा लागतोय. श्रीमंताला रातच्या 2 वाजता उठून झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात तरी झोप लागत नाही. गरीबाच्या घरी जेवाय गेलं की आमच्या माय मावल्या म्हणतात बुवा नाही नाही नको म्हणलं तरी ते ताटात वाढते. नाही नाही महाराज तुम्हाला अजून थोडं खावंच लागेल. खावंच लागेल तुम्हाला, प्यावंच लागेल, थोडं चहा घ्या, आणखी घ्या. नाही म्हणले तुम्हाला जास्तच भात घ्यावा लागेल. पुढं बसून आमच्या माय मावल्या वाढते त्या. श्रीमंताच्या घरी गेलं का नाही बाबा नुसतं पुढं बसते ते म्हणतात बुवा काय हवं का, बुवा काय हवं का, अहो बाय काय वाढलंच नाही तर का डोंबाला खावं का, काय तर ताटातच काय नाही मग काय हवं का. गरीबाच्या घरी गेल्यानंतर कप बशी भरून चाय मामा त्या कपातून उचंबळतोय एवढाच्या. श्रीमंताच्या घरी गेलं की चहा दिला का नाही आम्हाला सुरुवातीला आधी धोत्राचा स्वगावर धरावा लागतो. त्या कपाला अशी शिडी लावावी लागते. शिडीनं वर चढून मग डोकून बघावं लागतं नक्की चहा दिलाय का नाही. कपच तेवढा मोठा शोकांती काय. गरीबाच्या घरी जा, गरीब श्रीमंत या. श्रीमंती कधी सुखानं खाऊन देत नाही मामा. लय श्रीमंत आपण साध्या घरात राहतोय, साध्या घरात जगतोय. लय श्रीमंत. मी रोज एका जागीरदाराच्या दारात कीर्तन करणारा माणूस आहे. फलटण तालुक्यामध्ये मामा कीर्तन झालं आणि कीर्तन झाले आम्ही जेवाय बसलो आणि एक पाहुणे शेजारी जेवाय बसले. लय श्रीमंत पाहुणे होते आणि प्रत्येकाच्या ताटाला पंचपक्वान आलं आणि पाहुण्याच्या ताटाला भाजी भाकरी. म्हणलं का वाच मामा. आणि वाढण्याचा नियम आहे प्रत्येकाला प्रत्येक वस्तू पुरली पाहिजे. पाणी जरी कमी पडलं तरी वाढणारा पाप असतं, हे शास्त्र आहे वाढण्याचं. तुम्ही आणलंय ना ते प्रत्येकाच्या वाटीला आलं पाहिजे. आणि मी म्हणलं मामा सगळ्याच्या ताटाला पंचपक्वान गोड या, तुमच्या ताटाला भाजी भाकरी असं का. ते म्हणले बुवा हे बघा मला बी लय खाऊ वाटतंय पण मला हाय साखरेचा त्रास आणि घरी जळता जळना. त्रास कशाचा आहे साखरच आणि घरी जळता जळना एवढं देवानं दिलंय पण देव सुखाने खाऊन देतोय का. म्हणलं मामा काय होत नाही लय श्रीमंत तुमच्यावर खा तुम्हाला कायच होणार नाही. मी बसलो शेजारी तुम्ही गोड खा. पाहुणा म्हणले हे बघा बुवा मी खाईल पण पुढच्या वर्षी तुम्हाला यावं लागेल. किती श्रीमंत लोक खाऊन पिऊन सुक्या पण मामाने सांगितलं जन श्रीमंती दिली त्याला विसरू नका, त्याला क्षण जा आणि नम्रतेने जगा. नेहमी चुकून चाला मामाने शिकवलं. नम्र राहा. गावातून समाजातून पाहुण्यातून चालताना हात जोडून चला. छाती काढून कोणाचं चांगलं झालं रावणाचं शेवट गेलं नाही, सांगा ती गवडी गेले नाही. 7 कोटी सोन्याचे घर मामा रावणाचे 7 कोटी. एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. कवडी सोबत घेऊन गेला आणि कुठं घेऊन बसला आपला पत्रा. पायाकडून सांगतो झुकून चला. नम्रतेने जगा हे शिकवण्यासाठी बकरी केली आणि सांगितलं होतं तोपर्यंत मेंढा राखा. ऐका जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होतंय तोपर्यंत राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही अरे सोडा आणून आत्मापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर नाही मेंढ्या राखला तर जगात बाळू धनगर सांगणार हा शब्द. म्हणजे मामाने काय सांगितलंय तुम्हाला माझी सेवा करणं होत असेल तर करा, बकरी राखणं होत असेल तर करा, होत असेल तर करा, असं कुणाला बंधन अजिबात नाही. मामाने बकरी केली सांगितलं मेंढा राखायचा. फक्त डोंगराव गेले नाचू लागले गाव लागले उड्या मारत म्हणायचे भंडारा कपाळी कपाळी हाती गोंगडा काठी राखी तो मेंढर बाळू बाबासाठी राखी तो मेंढर बाळू बाबासाठी जन्म मला माणसाचा मिळाला रेशीम धागा बाळू बाबाची धुळाला रेशीम धागा बाळू बाबाची धुळाला रेशीम धागा बाळू नाचत गात म्हणायचे भाग्याने जन्म मला माणसाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जोडाला त्याच नाम गोडवटी सदा राहतो माझ्या पाठी त्याच नाम गोडवटी हे सदा राहतो माझ्या पाठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भक्त नाचायचा गायचा उड्या मारायचा असं करत करत मामाच्या मेंढ्या वाढल्या. एक दिवशी रोज भक्त मेंढर राखाय जायचे आणि एक दिवशी झालं असं मेंढ्या राखून भक्त तळावर आले. म्हणजे आपल्या 1 वाजत आल्या म्हणून लवकर आल्या नसते आले पण आता टायमिंग पर्याय नाही त्यामुळे आपल्या लवकर आले. हा तळाव आल्यानंतर असं मामा बाजावर बसली होती. भक्त पुढे आले म्हणले बुवा मामा तुम्ही सामान्य नाही
चालताना येणाऱ्याला चालवताय, बोलताना येणाऱ्याला बोलवताय, निपुत्रिकाला संतान देता, बागेत लेकरू बाळ नाही त्याला तुमच्या कृपेने लेकरू बाळ होतं या. हे मामा मेलेलं जिवंत करताय. अहो तुडुंब भरलेली नदी मामा तुम्ही दुबंगावता, इकडचं पाणी इकडे उभा करता, इकडचं पाणी इकडे उभा करता, मधून खडखडीत वाट निर्माण करता, अलीकडच्या मेंढ्या पलीकडे नेता. मामा लई मोठी ताकद आहे तुमच्या, आम्हाला तुमची सेवा करू द्या. मामाने सांगितलेलं हो, अरे माझी काय सेवा करता या, मी ज्या देवाची करतो त्याची करा. बाळू मामा कुठल्या देवाची सेवा करत होते बोला? तुला कशाला बोल एवढा आहे म्हणा, झुप्पी पासून जा मला विचारतोय. कुठल्या देवाची सेवा करत होते? पांडुरंगाची. मामाने सांगितलं जा आणि भक्ताला जाऊन कुठल्या देवाचा फोटो, भक्त धावत गेला पुण्यापासून गाडी, म्हणे मामा मुनी महाराजांचा फोटो या, आपालशिदाचा या, विठ्ठलभर देवाचा या, काशलिंगाचा या, महालिंगरायाचा या, कारण या मायाका देवीचा या, मरगोबाईचा आहे, सगळ्या देवाचा फोटो. वेड्या मोठा कोणता आहे? तो तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा. मग विचार काय करताय? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. मामा अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्याच देवाला शरण जायचंय. मुळात आम्ही जीव म्हणून जन्माला आलोय, आम्हाला देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. जीवाला देवाकडे जावं लागतं, त्रिकाला बाधे सत्य. कारण इथं बसलेले आम्हाला सगळ्यांना सुख पाहिजे. आपली धावपळ कशासाठी चालली? माणसाचं धड पडेपर्यंत धडपड आहे. कशासाठी धडपड? कशासाठी? सुखासाठी. पण सुख पाहता जावा पाडी, दुःख पर्वत एवढी, दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोटी. बाळूमामाच्या बाकुणकीत सांगितलं पापाचा डोंगर झालाय, पुण्याच्या दोरी उतरलाय. म्हणजे डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य. जगात बघाल तिकडं दुःख 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 या, सुख असं कुठं नाही आहे. सुख असं कुठं नाही असं नाही. एक ठिकाण या जिथं सुख या सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा. आणि माझ्या पांडुरंगा सरिका किंवा सर्व सुखाचे आगर, बाप रखमाईचा वर म्हणजे पांडुरंग परमात्मा किंवा तुझे पायी सुख सर्व आहे. सुख पाहिजे ना, त्याकडे जावं लागेल. जाण्यासाठी हरिप्राप्ती शिपाय धरावे संतांचे ते पाय. मामा तोच देव प्राप्त करायचा आहे, पण त्या देवाकडे जाण्याची तुमच्या दारात यावं लागेल. मामा तुमचं दास व्हावं लागेल, तुमचं चाकर व्हावं लागेल, तुमचं सेवक व्हावं लागेल. आणि तुमचं सेवक झालो की मामा तुमची कृपा होते आमच्यावरती, आणि तुमची कृपा झाल्या मग देवापाशी जाता येतं मामा. पण तुमची कृपा सामान्य नाही मामा. अख्खं जग आमच्यावरती कृपा करतं, अख्खं जग दया करतं, करुणा करतं, प्रेम करतं मामा. अख्खं जग कृपा करतं, पण स्वार्थी या. पण बाळू मामा तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने कृपा करता. कोणाप्रमाणे? तुम्ही संत माया बाबा तुम्ही संत माया जग आमच्यावरती कृपा करतोय. स्वार्थी पण तुमच्या मंदिरावर आल्यावर तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने कृपा करतात. कुणाप्रमाणे? तुम्ही संत माईबाप कृपावंत. मामा जशी आई लेकरावर प्रेम करते, दया करते, कृपा करते, बाप लेकरावर प्रेम करतो त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावरती कृपा करता. मामा तुम्ही संत आहात, माझी आई आहात, बाप आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. काय मी पतित कीर्ती बानू का हो तुकाराम महाराज? का तुम्ही बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? कारण मामा या विश्वामध्ये आले, या भूतलावरती आले, जगाची भ्रमंती करत करत आपल्या केस गावामध्ये संत बाळूमामा आले. त्या पाठी मागं कारण या आज या बाळूमामाचं भव्य दिव्याचं मंदिर उभारतं या. आदमापूरचा देव तुमच्या गावात येऊन बसला या. त्या पाठी मागं एक कारण या, अवतार तुम्हा धराया कर्ण उद्धराया जना जळ जीवा. या सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता बाळूमामा आज गावात आले. उद्धार केला म्हणजे नेमकं केलं काय? वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुळाच्या नामे जपाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार केला. अशा अधिकारी संपन्न संत मामा आले. प्रचार केला नामाचा म्हणजे काय? सावध केला. मामाने सांगितलंय का हा माणसाचा जन्म तुम्हाला पांडुरंगाने दिला, या जन्मामध्ये देव आपला करा. 83,99,999 देवानं जन्माला घातल्या, पण त्यात माणूस हा जीव असा जन्माला घातला ज्याला दोन गोष्टी अनमोल दिल्या. बघा माणूस सोडला तर दुसरा कोणताच प्राणी नाही ज्याला तोंडाने बोलता येतं आणि तोंडाने हसता येतं. ऐकून जा, जगात देवाने आपल्याला दोन गोष्टी अनमोल दिल्या, त्या कुणालाच नाही, त्या माणसाला दिल्या. एक म्हणजे वाचा, दुसरी गोष्ट हसते. या तोंडाने बोलता येतं असा जगातला एकच प्राणी माणूस, आणि तोंडाने हसता येतं असा एकच प्राणी माणूस. आणि तरी सुद्धा लोक हसत नाही.
कीर्तनात बसलं तरी हसत नाही ती. आमच्या इकडे तर कीर्तनात बसल्यावर गडी बोवाला सावडे आल्यासारखं बसतात. कर्ज का महाराजांनी फेडाव काय तुमचं मोकळं बस जा. कधी छातीत कळील महाराजा सकाट कोणी मरेल कोणाला माहित नाही. शेवटचा दिवस म्हणून जगा गोड जगा भगवंत काही कमी पडू देत नाही. वाचा आणि हास्य या दोन गोष्टीचा वापर करा. कारण हा देवानं नरदेह दिला तो शेवटचा आहे, दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला. जो तुम्हाला भगवंताने दिलाय हा बाळूमामाने देह दिलाय तो शेवट गया. याच देही गेले देवाचे भजन किंवा देव दिला देह भजना गो म्हणतो. हा दिला देह पण अनमोल नरदेह या दुर्लभ या. नरदेह दुर्लभ झाला, देह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. सावध करण्यासाठी बाळूमामा आले. आता तरी तुम्ही त्या भगवंताचं नाव घ्या, कारण देवाने त्यासाठी देह दिला. आवट हात का मानव देह श्रीरामने तुझ दिया. अरे आवट हात का मानव देह श्रीरामने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. ऐका, हे सगळं दिलं या त्याच्याकडे जाण्यासाठी. बाळूमामा तुम्ही आलाय आमच्या गावात आम्हाला सावध कराय. जसं तुम्ही देवाला शरण जाऊन जीवनाचा उद्धार केला तसं आम्हीही करू. पण मामा तुम्ही सांगता देवाकडे जाण्यासाठी नेमकं करावं काय लागेल? नामा परते साधन नाही जे तू करशी अनेक. नाही दुसरं काय बी करा, देवाकडे तुम्ही जाऊ शकत नाही. पण सोपा मार्ग आहे, नाम ते घ्या. बाळूमामा तुम्ही सांगता देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार होतो, देहाचं सार्थक होतं, वैकुंठाची वाट मोकळी होते. सगळं तुम्ही सांगितलं आम्हाला. 2 तास झालं तुम्ही देवाचं सांगताय. हे बघा जास्त काय सांगू नका. 1 वाजली, माणसं तोंडाकडे बघायला लागली. तुम्ही जास्त सांगू नका. नाही लाभू नका. पुढे माणसाला पुढचे काम माहिती. बहुतेक तुम्ही सांगता देवाचं नाव घेतल्या उद्धार होतो, सार्थक होतं, वैकुंठाची वाट मोकळी होते. जास्त काय सांगू नका. ह्या तुमच्या दारात आलेल्या सगळ्या माणसाला साधं सांगा, सरळ सांगा, सोपं सांगा. जसं तुम्ही देवाचं नाव घेतलं तसं आम्ही मरायच्या आधी देवाचं नाव घ्यायचं कसं?
तुकाराम महाराज असा आदांतरी बोलू नका, जरा पुरावा द्या. बाळूमामा काल थोर होते, आज थोर आहेत, उद्या थोर राहणार, असं कसं म्हणता? तुकाराम महाराज म्हणले ऐका, हे मीच सांगितलं या. पण अभंग नामदेव रायच आहे की तुम्ही मी सांगितलं कसं म्हणता? तुकाराम अवतारी बाळूमामा करा शिवशंभू अवतारी, फळाला आली माय बापाची पुण्याई, हरिसिंहनाथाची कृपा झाली भक्त ठाई, अन्यायाला वाचा फोडी सत्वरी, अन्यायाला वाचा फोडी सत्वरी.